संसदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमातल्या एका कृतीवर मनसेकडून आक्षेप घेण्यात आला। विधिमंडळात लावण्यात आलेल्या बॅनरवर केवळ हिंदी आणि इंग्रजीचा उल्लेख असल्याने मराठी भाषेवरून आक्रमक झालेल्या मनसेकडून यावर सडकून टीका करण्यात आली। दरम्यान विधान भवन परिसरातल्या या बॅनरचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। संसदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र विधिमंडळातील अंदाज समितीच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये जे बॅनर लावण्यात आले त्यावरून आता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण होतोय असं पाहायला मिळतंय। या समितीच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचं बॅनर इंग्रजी आणि हिंदी भाषेत असल्यामुळे या संदर्भात आता मनसेकडनं टीका करण्यात आली आहे। खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम महाराष्ट्रात होत असल्यामुळे हा बॅनर मराठीमध्ये सुद्धा असणं तितकंच आवश्यक होतं, परंतु केवळ हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्येच हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे। महाराष्ट्रात एका बाजूला मराठी हिंदी वाद सुरू असताना दुसऱ्या बाजूला संसदेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मात्र कुठेतरी मराठी भाषेचा वापर हा बॅनरवर झालेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मनसेकडून या संदर्भात टीका करण्यात आली आहे। खऱ्या अर्थानं संदीप देशपांडे यांनी याबद्दल बोलताना खरं तर काही आक्षेपार्ह शब्दांमध्ये या सगळ्या विषयावर टीका केली आहे। त्यामुळे राज्य सरकारनं जेव्हा या सगळ्या संदर्भात भूमिका काय आहे हे विचारण्यात आलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम संसदेकडून आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे या ठिकाणी मराठीचा वापर झालेला नाही, परंतु महाराष्ट्रात मराठीच राहील अशा प्रकारचा एक विश्वास सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।